लेखक रामचंद्र इकारे लिखित अक्षरांची रांग या लेख संग्रहातील लेख ती मी नागेश पद्मन नाशिक आपणापुढे सादर करत आहे। तर लेख आहे ती। एखाद्या कॅनव्हासवर कलाकृती निर्माण करीत असताना आखलेली पहिली रेघ ते ती कलाकृती पूर्ण झाल्यावर त्या चित्रकाराने खाली सही करून दिलेला पूर्णविराम म्हणजेच त्या कलाकृतीचा प्रवास होय। हा प्रवास म्हणजे शून्यातून अस्तित्वापर्यंतचा। या साऱ्याच प्रवासात रेषेचं महत्व अनन्यसाधारण, कारण ही रेषाच त्या कलाकृतीतील तोल लय सांभाळत असते। ही रेषाच कलाकृतीतील प्रत्येक पोताला उठाव देत असते। ही रेषाच बांधून ठेवत असते रंगांना। ही रेषा असते जी उंची देते भावनांना। ही रेषा बनून जाते व्यासपीठ विचारांचं, भावनांचं। चित्रकाराच्या मनातील घोंगावणारं वादळ असेल, जगण्याची उमेद असेल, की जग जिंकण्याचा विश्वास असेल, की मनातील प्रेम वात्सल्य असेल, या साऱ्यांनाच आकार देण्याचं काम करत असते ती, अर्थातच रेषा। अगदी रेषेसारखं जगणं असतं तिचं। ती जेवढी हळवी तेवढीच कणखर। हळवेपणातून जगण्याला लय देत असतानाच जगण्याचा तोल जाऊ नये म्हणून तिला वेळप्रसंगी कणखरही बनता येतं। सुखदुःखाचे अनेक पोत संसार नावाच्या पुस्तकांत तिला शिकवले। त्या साऱ्याच पोतांना घेऊन एकसंग गुंफून सुखाची रंगसंगती निर्माण करण्याचं कसब जणू तिला उपजतच ठाऊक असतं। जगण्यातल्या साऱ्याच रंगसंगती ती जवळून अनुभवत असते आणि प्रत्येक प्रसंगी तेवढीच सक्षम उजळ राहत असते ती। कारण तिला ठाऊक असतं सुख असो वा दुःख आपण चालायलाच हवं। कारण घरातल्या चिमुकल्या नजरांचं विद्यापीठ असते ती। तिचीच पावलं आदर्श मानून रांगणाऱ्या जीवाचं सर्वस्व असते ती। मनातील जिद्दीनं संस्काराने जगण्याच्या कलाकृतीला ती आकार देत असते, न्याय देत असते। तिला हेही ठाऊक असतं एवढ्या साऱ्या प्रयत्नातून निर्माण केलेल्या सुखी संसाराच्या कलाकृतीला समाजासमोर मांडताना आपल्याला पुरुष नावाच्या फ्रेम मध्ये अडकवलं जाणार। तरीही ती तसूबरही रंग ओसरू देत नाही, की त्या चित्रातील ताल बिघडू देत नाही। उलट तेवढ्याच अंतर्मनातून ओठावर हास्य जपत उभी असते ती समाजासमोर अगदी नम्रतेनं। खरं तर तिला नाजूक कोमल म्हणूनच आजपर्यंत समाज बघत आलाय। पण वेळ प्रसंगी जीवन रणांगणात संकटाशी दोन हात करण्याचं शौर्य तिनं अनेक वेळा सिद्ध केलंय। खरं तर एखाद्या कवितेतील प्रत्येक शब्दातील रस व दीर्घाला जेवढं महत्व आहे अगदी तितकंच महत्व जगण्याच्या कवितेत तिला आहे। म्हणूनच तिचं अस्तित्व चुकून अथवा दुर्लक्षित करून चालणार नाही। अन्यथा जगण्याच्या अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही। कारण कर्तृत्वानं उभ्या असलेल्या एखाद्या वृक्षाला प्रारब्धापुढे हात टेकवावे लागतात आणि उभं राहावं लागतं भग्नावशेषांसहित। अशा वेळी त्याला मायेचं पांघरून घालण्याची जादू केवळ वेलीमध्येच असते। अशा वेळी शक्तीपेक्षा भक्तीचं रूप जगणं शिकवतं आणि ते भक्तीचं रूप केवळ तिच्यामध्येच असतं। ती नसते केवळ स्त्री, ती असते जीवन ठाव। ती नसते केवळ स्त्री, ती असते जीवन ठाव। ती म्हणजे सर्वस्व, जगणं मरणं तिचं गाव। धन्यवाद। पूर्व प्रकाशित दैनिक लोकमत दिनांक 10 मार्च 2019।